आणि आता बुलेटिनमध्ये घेणार आहोत पुढच्या 3 मिनिटांमध्ये बातम्यांचा वेगवान आढावा। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा। अस्सल खा, अस्सल रहा। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आता 4 ऑगस्टला सुनावणी होणार। कपिल सिब्बल यांनी मांडली उद्धव ठाकरेंची बाजू। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीड दौऱ्यावर जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार, तर कट्टर राजकीय विरोधक धनंजय मुंडे आणि बजरंग सोनावणेंच्या भेटीने चर्चा। जितेंद्र आव्हाडांच्या मुलीच्या ट्विटनं चर्चा। नताशा आव्हाडांचं ट्विट राजकीय चर्चा। जिथे आहोत तिथंच राहण्याचा निर्णय घ्यावा। एनसीपी शरद पवार पक्ष सत्तेत जाण्याच्या चर्चा असतानाच हे ट्विट। पायलट गनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालणं अशक्य। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। तर पायलट गनच्या गैरवापराच्या आरोपांची चौकशी केली जाऊ शकते। कोर्टाकडून स्पष्ट। तर आंदोलनामध्ये जखमी झालेल्यांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश। मुंबई हायकोर्टाच्या कॅन्टीनचा परवाना एफडीए कडून निलंबित। तपासणीमध्ये आवश्यक नोंदणी नसल्याचं समोर। नियमांची पूर्तता होईपर्यंत विक्री पूर्णपणे बंद। यवतमाळमध्ये पावसाचं थैमान। दारव्हा तालुक्यातील दहेलीमध्ये पुरात कार वाहून गेली। पती बचावला, पत्नी आणि 2 मुलींचा शोध सुरू। हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। हतनूर धरणाचे 32 दरवाजे पूर्णपणे उघडले। धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूरचं राधानगरी धरण 100% भरलं। राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा उघडला। 6 नंबरचा दरवाजा मध्यरात्री उघडून त्यातून 1428 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये पावसाची संततधार। नीरा देवघर धरण ओव्हरफ्लो। पुणे सातारा सोलापूरच्या शेतकऱ्यांना दिलासा। जायकवाडी धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस। धरणामध्ये 57,463 क्युसेक वेगानं पाण्याची आवक सुरू। धरणामध्ये पाण्याची आवक वाढली। धरणातील उपयुक्त जलसाठा 72%। वाशिममध्ये पावसामुळे झाड कोसळलं। वाळकी दोडकी वाशिम रस्त्यावर झाड पडलं। वाहतूक बंद। झाड हटवण्याचं काम सुरू। धुळ्यामध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसामुळे बळीराजा सुखावला। अनेर अक्कलपाडा धरणामधून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा कहर। जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय। रस्त्यावरील पाणी दुकानामध्ये शिरलं। सोलापुरात रिमझिम पावसाला सुरुवात। सोलापुरात रात्रभर पावसाच्या हलक्या सरी। पावसाच्या हजेरीनं सोलापूरकरांना दिलासा। वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम। मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुडुंब। नदीकाठी न जाण्याचं नागरिकांना आवाहन। हवामान विभागाकडून पुढील 24 तास ऑरेंज अलर्ट। हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। कयाधू नदीला पूर। जनजीवन विस्कळीत। मुसळधार पावसामुळे हिंगोलीमध्ये पूर। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। रायगडच्या रोहा इथं गटारावरील स्लॅब कोसळला। स्लॅब कोसळल्यानं वाहनांचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी। पुण्यामध्ये अज्ञात व्यक्तीकडून वाहनांची तोडफोड। अज्ञात व्यक्तीकडून 4 ते 5 वाहनांची तोडफोड। पुण्याच्या उत्तमनगर परिसरातील घटना। तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। यवतमाळमध्ये पुरात कार वाहून गेली। दारव्हा तालुक्यातील दहेली इथली घटना। पती बचावला, पत्नी आणि 2 मुलींचा शोध सुरू।